केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम. सरकारला निर्णयासाठी दुपारी 3 पर्यंतची वेळ. आज दुपारी होणाऱ्या सीजेपी आणि सरकारच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. तिरंगा रॅलीपूर्वी मनसेची आज बैठक. बैठकीमधील इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती. बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मनसैनिकांना सूचना केल्या. शांततापूर्व मोर्चासाठी मनसेकडून विशेष पथक स्थापन. पंतप्रधान मोदी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ शकत नाहीत. मुलांनी आता आंदोलन अधिक तीव्र करत सरकारवरचं प्रेशर वाढवावं. प्रकाश आंबेडकरांचा आंदोलक विद्यार्थ्यांना सल्ला. धर्मेंद्र प्रधान पेपरफुटीमधील मुख्य संशयित आरोपी. सरकारला त्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. खासदार संजय राऊतांचा घणाघात. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंना टायफॉइडची लागण. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दिली माहिती. तब्येत बरी नसली तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही केलं स्पष्ट. अभिजित दिपकेंच्या जीवाला धोका. त्यांना महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा द्या. दिपकेंच्या बहिणीचं राष्ट्रपतींना निवेदन. दिल्ली पोलिसांवर विश्वास उरला नसल्याचंही विधान. दिल करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. 26 दिवसांच्या उपोषणानंतरही प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल का? टीकाकारांना सोनम वांगचुक यांचं उत्तर. देशातील तरुणांसाठी पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ संदेश. पेपरफुटी प्रकरणात दिलेल्या सकारात्मक सूचनांसाठी मानले तरुणांचे आभार. इंस्टाग्रामवर सक्रिय रहा. रील्स तयार करून योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना सल्ला. तर रील्स बनवत बसले तर जनतेची कामं कधी करणार? राऊतांचा सवाल. राजधानी दिल्लीमधील विद्यार्थ्यांचा लढा चाणाक्षपणे सुरू. तरुणांकडून मोदींचा आयटी सेल उद्ध्वस्त. जंतर मंतरवरील तरुणाई कधीच मोदींचे मित्र होऊ शकत नाही. मोदींच्या व्हिडिओ संदेशावरून खोचक टोला. ईडी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला बिहारच्या पाटणामधून अटक. महिन्याभरापासून फरार असलेल्या कुमार बालेश्वरच्या मुसक्या आवळल्या. भिवंडी पोलिसांची बिहारमध्ये कारवाई. राज्यामध्ये 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस कोसळणार. पालघरसह नाशिक भूकंपाने हादरलं. सुरगाणा तालुक्यामध्ये भूकंपाचे 4 सौम्य धक्के. नागरिकांमध्ये भीती.